सोड त्याला बांधा येईल. थांबा 2 मिनिट. प्रवीण भाऊ, तुम्ही प्रदर्शनला गेलता, ह्या मापाची ह्या शरीराची गाय बघायला मिळाली का? बघितले किंवा शरीर आणि शरीरासोबत तोंडसिंग दोन्ही एकत्रित बघायला मिळालं का? आणि माप पण ह्या गायत आता तुम्ही प्रदर्शन बघितलं, आता बरेच दिवस झालं प्रदर्शन बघताय. ह्या गायमध्ये कोणकोणत्या गोष्टी एकत्र आहेत वाटते? करण भरपूर आहे. पहिली गोष्ट आहे. हां, दुसरी देखावपणा आहे. तिसरी गोष्ट चाल बी घोड्यासारखी आहे. चाल बी घोड्यासारखी आहे. चौथी गोष्ट दुधाला चांगली आहे. दुधाला चांगली आहे. मीच आता 2 सडाचं दूध काढलं, किती जवळपास 2.5 लिटर काढलं. 2 सडाचं 2.5 काढलं तर 2 सडाचं 2.5 झालं. किती झालं? 5 लिटर. आपण 4 लिटर घळघळीत धरू. हां, मग 4 लिटर दुधाची वंशावळीची ही गाय आहे, बरोबर. तर हिला भविष्यात ओळख झाल्यानंतर दुधाच्या खाणीचा, दुधाच्या लाईनमधून म्हणून चर्चेत किंवा जनतेच्या फायद्याचा होऊ शकतोय. आता ही कालवड झाली. ही कालवड आता विकणार आहे का ठेवणार आहे? ठेवायची. हां, ठेवायची. ठरवलं आहे का पक्का निर्णय? जर ही कालवड विकली तर तुम्हाला खिलारची चव समजली नाही किंवा खिलारचं महत्त्व समजलं नाही समजायचं. आणि जर तुम्ही ठेवली घरी तर खिलारची चव खरी जिवंत आहे तोपर्यंत समजली म्हणून समजायचं. हां, बरं प्रवीण भाऊ, ही गाय एवढी तयार होण्याच्या पाठीमागे, ह्या गायला वासरू तयार होण्याच्या पाठीमागे श्रेय कोणाकोणाचं आहे? आमच्या दोघांचं. भाऊभावांचं. बरं, आणि अभ्यासाचा कोण, अभ्यासाची जोड कोणाची? हां, बंधुराची. बंधुराचं नाव काय? त्यांची, माझी अभ्यासाची जोड. बाकी वंशावळ म्हणा, खान म्हणा, ह्या अभ्यासाची जोड कोणाची? तुमची. मर्जी साहेबांची. हे आकडती चावलं म्हणजे राडा. चावू शकते कधी? बरं, म्हणजे जसं ती बांधा वासरू. माहिती काय होतं मग दूध संपलं. हां, हो बरं दे. चावलं म्हणजे राडा होतो. बरं, वासरू गाईकडे तोंड करून फिरवा की. हां, तसं उभा कर. हां, गायला चिटकून उभा कर. तसं कर, ढकला मागं. गायच्या अंगाजवळ गायला चाटतो. बरं, त्या मानवर करत येतं, गाय चाटते ते मानाला. हां, बस सर पाठी मग जरा. त्याचा त्वरा, वासराची क्वालिटी हे सगळे दिसून आली.